Hello guys, this is me Tejaswini and welcome back to my channel Tejomai Vlog. So today is the day third of our Gujarat trip आणि आजचा प्लॅन आहे जुनागड एक्सप्लोर करायचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्लेसेस टू विजिट इन जुनागड. सो लेट्स बिगिन द व्लॉग. चला. तर आता आम्ही आलोय उपरकोट फोर्टला. उपरकोट किल्ला विजिट केल्यानंतर आम्ही आलो आहोत इकडच्या भवनाथ महादेव मंदिरला, जिथे स्वयंभू शिवलिंग आहे. तर चला दर्शन करूया. हाय हाय से हाय हेलो हेलो करो जय श्री राम बोलो. जय श्री राम. जय श्री राम बोलो. जय श्री राम बोलो. जय श्री राम बोलो. जय श्री राम बोलो. ये तो नहीं है. जय श्री राम बोल. ऊपर है तुझे दीदी फोटो बोलो. जय श्री राम. जय श्री राम क्या. जय गिरनारी. जय गिरनारी. ओम नमो नारायण. तर आता आपण आलोय भवनाथ महादेव मंदिरला, जे की स्वयंभू शिवलिंग आहे आणि इकडे पाण्याचं कुंड पण आहे, जे की खूप जास्त सुंदर आहे. मंदिर पण खूप जास्त सुंदर आहे. तुम्ही दर्शन केलंच असेल. तर आता आम्ही आलोय गिरनार क्षेत्रामध्ये असलेल्या राधा दामोदर मंदिरला आणि इकडे असा काहीसा व्ह्यू आहे आणि मंदिराच्या समोरच पाण्याचा कुंड आहे आणि इकडे तुम्ही बघू शकताय पूर्ण गिरनार पर्वताचा व्ह्यू आहे. तर हे आहे राधा दामोदर मंदिर आणि या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे हा सुंदर पर्वत आणि मंदिराच्या या साईडला आहे गिरनार पर्वत. तुम्हाला दिसत असेल समोर. इकडे खाली जे दिसतंय हे आहे अंबाबाईचं मंदिर आणि वरच्या एकदम सगळ्यात वरती जे तुम्हाला दिसत असेल हे वालं ते आहे दत्तगुरूंचं मंदिर, जिकडे जाण्यासाठी 10,000 पायऱ्या आहेत. 5,000 पायऱ्यांचा डिस्टन्स तुम्ही रोपवेने कव्हर करू शकता आणि रिमेनिंग 5,000 पायऱ्या तुम्हाला ट्रेक करावं लागतं. तर आता आम्ही आलोय महाबत मकबराला, जो जुनागड साईटसीइंगचा शेवटचा पॉइंट आहे आणि आता सनसेटचा टाइम झाला आणि आम्ही आता हे एक्सप्लोर करणार आहोत. तर बघत राहा. हॅलो. सो आता वाजले आहेत संध्याकाळचे 7:30 आणि आम्ही जुनागडला पोहोचतोय. पण रस्त्यात आम्ही थांबलो आहोत गरमागरम चहा प्यायला. तर आजचा दिवस खूप छान होता. आम्ही छानपैकी जुनागड एक्सप्लोर केलं. काही पॉईंट्स मिस झाले बट चालतंय. तर नेक्स्ट टाईमसाठी पण काहीतरी हवं ना. आणि तर गुजरात सिरीज इथेच संपते असं मी अजिबात म्हणणार नाही आहे. अजून 2 दिवस बाकी आहेत. तर
आज 10 तारीख आहे आणि उद्या आम्ही इकडे जुनागडमध्ये आराम करणार आहोत रिसॉर्टवर आणि उद्या रात्रीची आमची ट्रेन आहे टू द्वारका. तर आम्ही 12 तारखेला पोहोचणार आहोत सकाळी. तर तुम्ही सुद्धा जर जुनागड फिरण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि बघत राहा तेजमय व्लॉग. तर आज आमचा या प्रॉपर्टीवर लास्ट डे आहे आणि गुजरात टूरचा तर आमचा अजून 2 दिवस बाकी आहेत, बट या प्रॉपर्टीवर फक्त आम्ही आजचाच दिवस होतो. तर आज मी तुम्हाला या प्रॉपर्टीबद्दल काही ग्लिम्स शेअर करणार आहे आणि काही इकडचं तुम्हाला मेन स्पॉट दाखवणार आहे, जसं की हे फ्लावर्स आणि इकडे. सो आम्ही आहोत अनिल फार्म्स गीर जंगल रिसॉर्टमध्ये. तर बेसिकली ही प्रॉपर्टी सासनगीरमध्ये आहे. आम्ही इथे गेले 4 ते 5 दिवसापासून आहोत आणि आज आमचा इकडचा शेवटचा दिवस आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं. तर खूप छान मजा आली आम्हाला इकडे आणि इकडचं फूड तर खूपच भारी होतं, म्हणजे द बेस्ट फूड यू कॅन सी. आणि आता आम्ही इकडे आमचा शेवटचा लंच करायला आलो आहे. हे आहे यांचं रेस्टॉरंट. गुजरातची ट्रिप इथे संपत नाहीये, कारण आता आम्ही थोडंसं पुढे जातोय. ते कुठे जाणार आहे ते गेस करा. बाय बाय जुनागड, बाय जुनागड.